गाईज, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. सो आज आम्ही गेलेलो होतो भारत माता व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान इथे. रविवार असल्यामुळे लोकांची प्रचंड गर्दी आणि वर्दळ होती. सो आम्ही पण इथे फर्स्ट टाईमच आलेला आहोत, पण प्रत्येक वेळेस एकच एक उद्यानात जाऊन बोर होतं. त्याच्यामुळे आम्ही हे नवीन उद्यान म्हणजे गार्डन एक्सप्लोअर करायचं ठरवलं. सो आम्ही इथे संडेला आलो होतो, मॉर्निंगला सकाळी. भरपूर रश होता. सो 21 जूनला जसं की तुम्हाला माहीत आहे फादर्स डे पण होता आणि इंटरनॅशनल योगा डे पण होता. तर सगळ्यांना हॅपी फादर्स डे आणि हॅपी इंटरनॅशनल योगा डे माझ्याकडून तुम्हा सर्वांना. आणि बघा, आम्ही असं गार्डनमध्ये एंटर करताच मला काय दिसलेलं तिकडे की सगळे छान असे योगा करत आहेत. छान असे बघा एल्डर्स लोक योगा करत आहेत. बघा तुम्ही समोर सगळ्या गोष्टी. खरंच झाडं बघा, काय कटिंग केली आहे झाडांची. पहिल्यांदा चालू आहे गार्डनमध्ये. गार्डनमध्ये सगळ्या गोष्टी इतक्या छान मेंटेन केलेल्या होत्या का इकडे इतकी प्रचंड ऊन आहे की घरातले झाडसुद्धा एक टिकत नाही, पण इतके सुंदर इथे झाड व्यवस्थित ठेवलेले होते आणि त्यांची कटिंग केलेली होती आणि हिरवेगार दिसत होते. आणि फक्त इथे एक कमी होती, फाउंटेन बंद होतं. फाउंटेन जर सुरू असतं ना तर गार्डनची शोभा अजूनच वाढली असती आणि त्याच्या सौंदर्यात आणखी भर पडली असती. मला काय दिसलं तिथे, बाबासाहेबांचा फोटो आणि भगवान बुद्धांचे सुद्धा फोटो. थँक्यू बाबासाहेब फॉर एव्हरीथिंग. तुमच्यामुळे आम्ही हे सगळं बघू शकत आहोत. खूप खूप धन्यवाद. जवळच मेट्रो स्टेशन असल्यामुळे तिथे तुम्हाला लगेच 5-10 मिनिटांनी मेट्रो अशा जाताना दिसतात आणि छान असं आभाळ असल्यामुळे खूप सुंदर. सकाळच्या वातावरणात फिरायला जायला मला तरी खूप आवडतं आणि त्यात मला इतकं सुंदर झाड दिसलं. त्याचे छान छान पाकोळ्या अशा खाली पडलेल्या होत्या, अशा ऑरेंज आणि काय नारंगी कलरच्या. छान वाटतं होतं, असं वाटतं होतं त्याच्यावर चालतच राहावं का. त्यात मला छान छान अनघासाठी झोपाळेसुद्धा भेटले, स्लाईड, सीसॉ आणि सगळ्या तिच्यासाठी छान छान गोष्टी होत्या. मला खूप ॲज यू नो, तुम्हाला माहिती आहे आता अनघाला स्लाईड किती आवडतं. त्यात आम्हाला आणखी काय चांगलं मिळालं की अनघाच्या हाईटला पुरेल इतकंही छोटं स्लाईड होतं आणि सहज ती त्याच्यातून खेळू शकत होती. छान वाटलं अनघाला हे आणि ती वारंवार तिला एन्जॉय करावं वाटतंय त्याच्यावर. तसं नाही, हां पाय खाली करशील. पाय टाक खाली, दोन्ही पाय टाक. हां, दोन्ही टाक. हळू ये हळू ये. थांब हा, थांब. हां, व्हेरी गुड. चल अनघा रिपीट रिपीट. परत जा, चल परत चल जा. इकडनं नाही, हळू जा. अनघाला ते फेवरेट आहे. चल, कम कम कम. हो माहिती आहे ना मला, तू एकटी आहे म्हणून. चल ये. अनघा ये लवकर. चल ये पटकन, चल ये चल. अनघा इकडे इकडे ये ना वरती, ये ना, चल ना. हो तू चल ना, ये ना. तुला खेळायचं नाही का? हां खेळायचं ना? नाही खेळायचं नाही. चल पटकन चल. तिला असं झालं काय काय खेळू काय काय नाही. पकडलं ना मी तुला, मी पकडलं. चल चल, रन कर, रन रन रन. रन कर, नाही पडत. रन रन रन. ये ये ये. मी खाली हे गेलं ना साप. याच्यावर बसू झाली होती तू. बस, पकडून राहायचं, पकडून याला राहा. पकड, हां याला पकड. हां, सोडायचं नाही. याला पकड. ठीक आहे. शो बूम 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 बूम. अरे वा. अनघा मज्जा आली, मज्जा जुया. अनघाला मज्जा आली. पकडून राहायचं ना का पक्क.
सोडायचं नाही. पकड. हां, चालू. रेडी. व्हेरी नाईस. माझ्या मागे योगा सुरू आहे. सगळे एल्डर्स लोक योगा करते आहेत. गार्डनमध्ये एक गोष्ट तर मला खूप आवडली, ती म्हणजे एका कॉर्नरला ओल्ड एज पीपल, सगळे मला वाटतं 50च्या वर असतील, ते सगळे असे योगा करत होते. इतकी फुल ऑफ लाईफ आणि छान असे एन्जॉय करून योगा करत होते. जसं ना या वयात आपण बघतो पाय दुखत आहे, हात दुखत आहे, वयाचा आपण बहाणा देतो, ते इतके छान एन्जॉय आणि एनर्जेटिक वाटत होते की त्यांना बघून मलासुद्धा एनर्जेटिक आणि ऊर्जा आली. खरंच खूप छान वाटलं. अनघाला हे डकचं काय म्हणू याला पाळणा अनघाला खूप आवडला. ती परत याच्यावर पप्पाला घेऊन आली आणि म्हणाली पप्पा मला परत बसवा, मला परत करायचं आहे. त्यानंतर मी असं थोडंफार रॉडवर चालले. ह्या रॉडवरनं असे पायाला असे व्हायब्रेशन्स आणि छान असं वाटत होतं पायाला. मला माहिती नाही याच्यावर काय करतात, पण मला वाटतं असं अनवाणी पायाने याच्यावर चालावं लागतं. छान वाटलं. त्याचा आवाजसुद्धा येत होता. बघा मी वारंवार त्याच्यावर चालते आहे. थोडंफार स्वतःला वेळ दिला पाहिजे. काय म्हणता तुम्ही? गार्डनमध्ये एक्सरसाइज करायच्या इक्विपमेंटसुद्धा आहे. त्याच्यामध्ये सायकलिंग आहे, स्ट्रेचिंग आणि भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. त्यात मी सायकलिंग निवडलं कारण थोडाफार वेळ मिळाला. चला म्हटलं आपण पण थोडं आपलं टाईम युटिलाइज करूया आणि मी थोडीफार जो वेळ मिळाला त्यात सायकलिंग केली. खूप फ्रेश वाटतं बरं सकाळी सकाळी एक्सरसाइज केल्याने. छान असं वाटलं मला पण. यायचं परत इथे यायचं. गार्डनमधल्या सगळ्या गोष्टी बघून अनघाला खेळवून आम्ही निघालो घरच्या दिशेने. सो बघा बाहेर गाड्यांची किती सारी गर्दी आहे. हे गेले गाडी आणायला, तोपर्यंत म्हटलं जरा बघाव बाहेरचं सगळं काय आहे एक्सटेरियर व्ह्यू. तर बाहेर मला भेटला तिथला साईन बोर्ड. त्याच्यावर सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. तिथला टायमिंग आहे रोज सकाळी 5 ते 9 आणि सायंकाळी 4:30 ते 9. तुम्हीसुद्धा नक्की जा. तुम्हीसुद्धा नक्की या उद्यानाला भेट द्या. खूप सारे इन्स्ट्रुमेंट आहे एक्सरसाइज करायला. परत तुमच्या छोट्या बाळांसाठी पण छान छान झोपाळे पाळणे आहे. त्यातल्या त्यात मेन गोष्ट म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळ्या गोष्टी. बाबासाहेबांची देण आहे हो. आणि छान असं सगळ्या गोष्टी बघून एन्जॉय करून आम्ही निघालो घरी. घरी आल्यानंतर छान अशी फ्रेश झाले आणि छान असं हेअर वॉश केलं. छान असं फ्रेश वाटत होतं. हे काय पाहिजे तुला? हे पाहिजे. तू बार्बी आहे का ग अनघा? तू बार्बी आहे? कोणाची बार्बी आहे तू? आबाची आहे. माझी नाही आहे. तू कोणाची बार्बी आहे? मम्माची आहे. चला तर मग अशा सुंदरशा नोटवर हा व्लॉग मी इथेच एंड करते. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्य भरभरून जगा आणि एन्जॉय करा. सो बाय बाय गाईज. डू सबस्क्राईब जर तुम्हाला असे नवीन नवीन व्लॉग बघायला आवडत असतील तर. आणि परत मी असे नवीन नवीन व्लॉग टाकत राहणार आहे. तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या एक सबस्क्रायबरने मला प्रेरणा मिळते. लव यू गाईज. बाय बाय ऑल.